तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचं मिशन जे म्हणजे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया. आपण पाम तेलसाठी वेगळं बघितलं, तेलबियांसाठी वेगळं त्यांनी मिशन जाहीर केलेलं आहे. हे मिशन कधी जाहीर केलेलं आहे तर 2024-25 मध्ये. तर या मिशनचा उद्देश काय आहे? या मिशनचा उद्देश असा आहे की भारताला पुढील 7 वर्षात म्हणजेच 2024-25 पासून 2030-31 पर्यंत या कालावधीत भारत काय करणार आहे? हे खाद्यतेल मिशन राबवणार आहे. तर या 7 वर्षांच्या काळात तेलबिया उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवणे हा या मिशनचा उद्देश आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? या मिशनद्वारे प्राथमिक तेलबिया उत्पादन 39 दशलक्ष टनांवरून ते 69 किंवा 69.7 दशलक्ष टनांपर्यंत हे उत्पादन आपल्याला वाढवायचे. कारण आता याच्यामध्ये तेलबिया कुठल्या कुठल्या येतात? सगळ्या प्रकारच्या तेलबिया, मग सूर्यफूल असेल, शेंगदाणा असेल, सिसम असेल, राईट, सगळ्या प्रकारच्या तेलबियांचं उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त वाढवायचं आहे. आणि हे जे मिशन आहे, हे जे पाम तेल जे मिशन सुरू केलेलं 2021 साली, या मिशन सोबत मिळून 2030-31 पर्यंत देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन 25.45 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असून यामुळे अंदाजित देशांतर्गत गरजेपैकी सुमारे 72% तेलाची गरज आपले पूर्ण होईल. कारण आताच्या घडीला आपण जवळपास 53% जे खाद्यतेल आहे ते आपण आयात करतो, आपण इतर देशांवरती डिपेंड आहोत. सो त्याच्यामुळे आपल्याला ही खाद्यतेलाची आयात आपल्याला कमी करणे हे त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती 100% तुम्हाला एखादा क्वेश्चन येईल. हा माझा नंबर पण तुमच्याकडे असू द्या, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. राईट, तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल किंवा आपल्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचा असेल, आणि दररोज आपलं 7 PM ला लाईव्ह लेक्चर असतं जिथं आपण इकॉनॉमिक्सची पूर्णपणे रिव्हिजन करून घेतो. सो धन्यवाद.